शेळे तालुका करवीर येथील मधुकर गणपती पाटील यांनी पोलीस पाटील सौ मनीषा विजय सिसाळ यांना हाताशी धरून इतर वारस हयात असताना आपल्या एकट्याचे वारस नोंद करून घेतली आहे अशी तक्रार त्यांचा पुतण्या अवधूत विष्णू पाटील व रघुनाथ गणपती पाटील यांनी करवीरचे उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की शेळे येथील कैलासवासी गणपती परसू पाटील यांना 3 मुले व 2 मुली आहेत। त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मधुकर गणपती पाटील यांनी इतर वारसांना कोणताही थांग पत्ता न लागता पोलीस पाटील सौ मनीषा विजय सिसाळ यांच्याकडून आपण एकमेव वारस असल्याचा दाखला घेतला आणि त्या आधारे भूमी अभिलेख कार्यालय येथे दप्तरी वारस नोंद करून घेतली। एकंदरीत मधुकर गणपती पाटील यांनी पोलीस पाटील व भूमी अभिलेख कार्यालय यांना हाताशी धरून बोगस वारस नोंद करून घेतली आहे। तरी या सर्वांवर गैरव्यवहार केल्याप्रकरणी कडक कारवाई करावी, तसेच ही बोगस वारस नोंद रद्द करून आम्हा सर्व वारसांची रीतसर नोंद करून आम्हाला न्याय द्यावा अशी तक्रार करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली असल्याचे त्यांचे पुतणे अवधूत विष्णू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। या निमित्ताने पोलीस पाटील व भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे। महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली। अवधूत विष्णू पाटील राहणार शेळे, आमचे आजोबा गणपती परसू पाटील यांना सरळ 5 वारस असताना आमचे चुलते मधुकर गणपती पाटील व पोलीस पाटील मनीषा सिसाळ यांनी एकच वारस असल्याचा दाखला देऊन आमचे जे राहते घर आहे त्या घराचे सर्व सर्व जे काय आहे ते एकट्याच्याच नावावर केलेलं आहे। त्यावेळी त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी व आम्हाला योग्य ते न्याय मिळावा